नमस्कार, मी प्रज्ञा भगत. आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जुन्नर येथील कोंडाजीबाबा डेअरी आश्रम येथे आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम सप्ताहाच्या काल्याचे कीर्तन सुप्रसिद्ध कीर्तनकार हबप निवृत्ती महाराज देशमुख यांच्या सेवेने पार पडले. या काल्याच्या कीर्तन सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी जुन्नर शहरातील व परिसरातील भाविक अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाटावा मासली तेवढं गरमी पाणी तो गवळणी मासलीला भटक काढत आयुष्यभर आनंद मात्र घ्या पहिल्या महिन्यात ती सासू गेली जवळ बोलत होते आणि मुलगी रडते सुनई रडते जवळ बोलत होते मी तुझे तुला सांगाय तुम्ही सारख्या रडता नाही मुलगी रडते मला हरी मिळालं नाही म्हणून आणि सासून रडते सुटले म्हणून आणि त्याचा रक्ताची धोका देणार बाहेरची माणसं धोका देणार माझी चोरी झाली कशाची चिंता चोरी झाली आता काय करू मी गेलो पुनर्मी गेला पुनर्मी गेला उपदेश राशी नाचले पुनर्मी आता काम आहे काला पास आहे लोकांना पुनर्मी 2016 पुनर्मिच्या कार्यक्रमाला मी भाषा वाटते एक पहिलं वाटतं राहत बदलवता येईल पण कर्म सांगतो केलं त्याला पहिलं वाक्य दुसरं वाक्य आयुष्यात पहिल्यांदा काहीच नका पण पतीची किंमत त्याला कमी होईल आणि तिसरं वाक्य पाया पण सांगतो बसलेल्या सगळ्यात माणसाला मी तुमचा मुलगा म्हणून पाया पण सांगतो आयुष्यामध्ये तुम्हाला किती राग द्यावा एक 2 मिनिट असता पण रागाच्या भरत माहीत फळ भाग आहे फळ भाग आहे राग वर मी टाकतात खून करायला काही तुम्हाला राहत नाही मला एक सांगा जी माणसं गुन्हा करून जेलमध्ये जातात त्यांना पक्षाला होत नाही पाया पडतो त्या राग सत्ता बालगीतं ऐकून गेल्या माणसाला 6 महिने माझ्याकडून घेत नाही त्याला सर्व विकत घ्यायचा तुझ्या नाश होते गेलं राग आपला विरोध नाही मला आज 90% लोकांची जिंदगी आणि नाचे तुझे कारण आकडा नवराबाईचं भांडण झालं हो ना थोडा टीव्ही जाऊन टाका तिला भुकून असतं ती पिसाळली का भारताला मी बाबा सरत नाही त्याला लगेच उचलून नापाठी मी भारताची जाऊन पैसे घ्यायला नाही भारताची भाषा आहे हे ज्ञान
निमित्तीचे हाका पाहिलं म्हणतात कोण करून घ्यायचं ना घ्या तुम्हाला टीव्ही पुढीला घ्यायला टाका आपलं अजिबात नाही होणार नाही पण तुमच्या गावाला घ्यायला टाका तिकडून भाव करू तुम्ही इकडं तरी का करता काही काही माणसं इतकी मुली आहेत की त्या म्हातारी माणसं हे तर मला सापडायचं थोडं प्रेम असल्यामुळं बाप हाजारचा विषय साधी मुली माणसं लोक काही नाही बाप हा विषय नाही हे तर सुनांनी करून घ्यायचं जावई सासू सासू असं खरं ठेवून द्यायचं त्या विद्यार्थ्याचं मला नाही बाप सुद्धा शेतकरी त्यांना वाईट नसतं तुम्ही सामान्य करून घ्या तिकडं करा काय कार्यक्रम नाही हे सांगतात का पुढे सगळं गेलो तुला लायकीच्या बाबा नाही करायची नाही 35 मार्क पळाला तुला वर्ष चालत जातो आणि पहिलं तुझी मुलगी गावी आहे तुम्ही भाडे का ती अभ्यास करायचा मग भाजी बोलत असं तुम्ही सांग मुलींनी काय का ज्या मुलीला घरात नोकरीचं काम नाही त्या मुलीला किती मार्क पडले पाहिजे का मार्कशीट जर केवळच होतं ऍडमिशन मिळालं पैसे मला पैसे आम्हाला थोडी मार्क आणि कधी झालं जायचं आपल्या पोराच्या ऍडमिशनसाठी ईश्वरासारख्या बापाला हलकट माणसाचे पाय धरले पाहिजे सर्टिफिकेट मार्ग आहे तर त्याच्या मार्ग सायन्स सुद्धा दिला पाहिजे त्याला बाब सायन्सला ऍडमिशन करायचं कपडे काढून राहणार पाहिजे तिथं सध्याप्रमाणे बोलणं घेण्याचं तुम्ही सर्टिफिकेटच्या आपल्याला चुकून नाही देवाला सोड गणपती मुलाय काम आहे काय करू आणि त्याला माझा प्रयत्न करू पहिलाच प्रयत्न भेटण्याचा प्रयत्न करू ना त्याच्या आई म्हणजे असू दे 47 यांना ते नव्हती गेलं परिस्थिती कोण सांगितलंच नाही म्हणून लय मार्क पाहिजे मला आणि क्वालिटी वाढ द्यायची क्वालिटी आहे क्वालिटी काय पाहिजे क्वालिटी मुलीला 85% मार्क पडलं ऍडमिशन आणतं नाही मार्गच नाही सत्तेदार घेण्याचं मार्ग नाही तुला एक सांगा दहावीला जर तुझ्या मुलाला 60% मार्क पडले ना ते खरे 40 20 शाळेत काय बरोबर आता पोरं सुधारायची असली ना तर लवकर असते आणि वर्षाची पोरं शाळेत लागतात सुधारलं गेलं थंडी माणसाची काय मानत होते इंग्लिश शिकण्याचं शिबिर लागतं वाचत मिळतच तुमचं दफ्तर आणि प्रार्थना आणि प्रार्थना कपडे सगळे वाचतो प्रार्थना काही हो ताकद आली एवढे जगत परीक्षा आली ती बातमी गायन विद्यापन विषयापन ऍडेंटी गाडी सुद्धा उतरलं ते 5 मिनिटांनी गाडी पाहते हसत नाही दोन हसवणी शब्द फरक आहे ते गायचं असे म्हणतंय इकड्याच्या खरंच तरी त्यांना असतो ते खेळलो तरी असतो ते काय नाही शिकवता नाही आणि त्याच्या आईने ती कामाने शिकवलं पाहिजे रोगलं शिकवलं पाहिजे काय शिकवलं पाहिजे हे मी एवढं शिकवलं तरी सुधारलं ती बाई आणि शेतकऱ्याला नाही शिकली आता माझ्याकडे शिकायला येतो वर्गात द्यायचा पहिली ते नदी शिवाय रोज मी काही सकाळ दुपार सकाळ आपल्याला काही घडतं शाळेत आपल्याला शाळेत असतं तर मुलीला काय वापरलं मुलगी म्हणायचं आपला बाप म्हणायचा वाढलाय
म्हणते बाबा जगांच्या पत्रांना त्यासाठी मग यांचा जन्म झाला काय 1/6 ते 10/6 असं नाही त्याला बोलवा इतकी तिकीट नाही पितावर शेवटी बोलत होतो ते आज खरे आज बोलतो ते काहीच खरे पितावर शेवटी म्हणतो तो बसून गाडी मी आला पितावर शेवटी म्हणतो तो बसून बागेला यजन पैसे दिले पितावर शेवटी म्हणतो तो बसून बागेला खरेदी घेतली पितावर शेवटी म्हणतो तो पर्यावरणाच्या अगोदर जाईल त्याला पितावर शेवटी म्हणतो तो काही बाबा कधी तिची घेतलं पितावर शेवटी म्हणतो तो पोरगी बापा लग्नाचं लोक नाही ते बापू आणि आता 2 वर्षात 5 गोष्टी घडणारे घ्यावे नाही घडत मला दिसत नाही हे 2 वर्षात घरात खर्च लागणार नाही का प्रत्येकाला एक मुलगा आहे तो बाहेर एक मुलगी नवऱ्याच्या घरी घरात बांधून 50% घरात पूर्णच माणसे मला म्हणते 100 बोलले ते रस्ते लोकांना विचारते रविवार कधी कामाय माझ्याबरोबर मला साडी नाही पैसे नाही फक्त रविवारी यावं आणि मला द्यावं त्यांच्याकडे ₹1 आला बस 6 रविवार गेले कसं काय 2 रविवार सासरची बायपासून 2 रविवार थोडे 2 रविवारला आणि पैसे आलीच नाही सापडायला आई आजारी पडली त्याचं काही नाही तिकडे हॉस्पिटल म्हणायला लावलं त्याचं काही नाही बापाला माहिती वेळेत गाडी पैसे होते याला नाही घेणे आईला पैसे पोरं शिकवलं काय घेणे कायद्याला की बांधव जेवायला बसली कालवरचं सर्वत्र भाषण सुरू झालं पण आधी भाषण तुझी जेवायची दुसऱ्याला नाही घातली घरी संध्याकाळची गरम केली आणि पोराला चहामध्ये सुरू केली पाऊस पडला घर करायला राष्ट्रवाद पैसे काय 5 वर्ष बापाच्या बायको शिवणी म्हणतात बापाच्या बायको शिवणी म्हणतात हे शिकवायला माहित नाही मला त्यांना 5 वर्ष टाकावं लागेल हा तुझा हात आहे मग ते शिकले कोणता आजोबा म्हणजे का बापाकडे सांगता बापाचा बाप तो डायरेक्ट म्हणाला बापाचा बापच नाही माझ्या आईचाच बाप ही वेळ आली पुढे गेली बाळाचं झालीच की मुलाचं पेट पण झाला आजीच्या कागद आहे थोडीच नातू टाकायचा पायाला तुम्ही टाकायची आणि मी तिची भाजी मिसायची आणि कापायची गप्पा हानीचा नातू समोर शेताची बाहेर म्हणजे 2 मिनिटं बसा तर थोडीचा नातू मला ते आजीला कळत उठल्यावर तो काय मागेल आजीला कळत पुन्हा आला चांगलं पडलं अंगणात वगैरे टाकायची वाटी भात घ्यायचा चिवता म्हणायचा गाऊचा म्हणायचा नाही पोरगं झोपलं दाखवला असत्या एकच चांगलं म्हणायचं तरी काही झोपलं तर एकच गोष्ट सांगायची चांगले झोपल्या पोरं नातवाला आजीच्या खुशीत पुसायचं आणि झोपी जायचं हे दिवस पुढे हे दिवस म्हाताऱ्याला आपण करून करता देवाला दिला तर नातवाला त्याच्याबरोबर घ्यायचं म्हाताऱ्याला नातू अंगणाने बसवायचा गावात गप्पा आणायचा एकाला डोक्याला धरून नातू आणायचा पुढे दिवस पुढे शेतातून आता पहिला ती घड्याची घंटी नाही वाजली ते नातवाला परत पाहिजे कोणाला आता बाबा पिढ्याचं नाव म्हाताऱ्याला पहिल्या बाजूला सोडायचे कुठल्या तिथे हात घालायचा चॉकलेट द्यायचं नातू खुश दिवसभराचा थकवा अवकाश का त्याचा अंगात झाल्यावर नातू खेळत होता आणि नातू त्याच्याकडून जेवण होता ती माणसं सापडायला होती आज पुढे ज्या दिवशी महाराष्ट्रातून उलटा सण सुद्धा निघून जाईल त्या दिवशी आपण खरे
मुलगी मिळणार जवळ मुलीला म्हणते पंचनामाला पकडून झाली विकली माझी सुरी झाली चित्ताची मी आता जन्म बनला कशी जाऊ लोक मला नाव ठेवली राम दिवसा आला कृष्ण रात्री आला आणि हा बाबा जन्म आला आणि आई रडायला लागली सोनं सोनं मिठी लंबा लंबा जमिनी त्यांनी कमसा ते कळेल कृष्णदेव धारा कसा गावाचं नाव गोकुल मित्राचं नाव गोपाळ मैत्रिणीचं नाव गोपिका धनाचं नाव गोधन औषधाचं नाव गोमूत्र दहाजाराचं नंबर गोवर्धन 10,000चं पुस्तक गोधन त्यांचा देव गोविंद तो आला ह्या गोकुळा कोण म्हणजे इंद्रिय कोण म्हणजे शरीर बरोबर सांगूया त्याचा पायपाय शरीरातल्या दया लागल्या नाही का पण त्याला आवडत दुसऱ्या एक धक्का आहे आणि शरीराचा धातू आहे नाशिवंत स्वभाव आहे म्हणून तुला सुधावे इथे कसं आलं नाही गावाचं नाव गोकुळ मित्राचं नाव गोपाळ मैत्रीचं नाव गोपिका धनाचं नाव गोधन रथाचं नाव गोरस औषधाचं नाव गोमूत्र गायचं नंबर गोवर्धन गायचा नंबर गोरस त्यांचं गोविंद ह्या गोकुळाचं आल्यामुळं माया कुठली अंतर गेला आणि मन नावाची काय कृष्ण बोलायला लागला पण काही नाही बोलायला लागली तर शेतकरी ती नोंद झाला रोजचा संदेश संदेश द्या पण काही काय इतक्या हुशार आहे रोज करायचं असं काही काही काय सत्तर करणार पण काही वर्षाला आपण नाही पण त्याला घरची पाय फुटीचा सर्वे मूर्ती आणि पाय जितकी काय बघा तिथं धक्का जास्त म्हणजे काय ती काय बनेली ती परत विषयाचा राहा तिला घालत रामकृष्णाची पाय फुटी काय आणि कागद ती आणि गावण त्या गायला झालं वाचून झाल्याबरोबर काहीच्या वेळेतून आनंद असतो आहे आणि शेती आणायला लागली कायला दाखवून आलं वाचून द्यायलाच होतं माणसाला वाचून पडतं आणि दुखेला वाचलं नुसता असा काही इतकी रंगात अशीला धान्य आपल्या घरात घरी आपला दुसऱ्या बंधात पाहणार एखाद्या सगळ्या बांधतात काही काय करायची वाचून सोडलं कपाळाला सोडायचे माझं बसला सोडायचे अभ्यास पाहणार पण त्याला एखादा आचार्य सांगितली चार सरळ एक वाचून एखादं इतर एक गोष्ट ऐकायला येतात येत्या एक महिन्यानी काय आहे ती परत विषयाच्या राहा तिला घातली रामकृष्णाची पाय होती एवढं तुला मी वासुदेव आहे हे दोन नावाचं वाचून झालं गणपती प्रेम झाले नैमिनी होते आणि नाही मला सुंदरचा बसला सर्व घटी काम ते सूर्यप्रकाश काय
108 आहे. हरिपाठात 108 वेळा हरी शब्द आहे. अजून ज्ञानावरांची समाधी हे हस्तदर्शक आहे. पंढरपूरमध्ये प्रकल्पाची बुद्धी पीडिता माझा चुकवेचा माझा कर्मचारीला जवळ पीडित पांडवांच्या तेव्हा तुम्ही उलटी रुक्मिणी मधून तुला काढली. मला एखाद्या आताच्या घराची करताना इथं का चालू तेव्हा तुला बाकी देवाची नाही तुला मी आता मिळतात भिंत जाऊन त्याची वागता तू वार बसली चांगलं धरण घेतली कसंही नकायचं मोबाईल मिळाला ना प्रेम करत आहे प्रेम कधीवर प्रेम कधी करत आहे काही तर पैसे पुढे काही पुढे इकडचं एखादी दिसली नाही तरी इकडच्या नागरिकांनी याला फोन केला हॅलो भेटत नाही माणूस हॅलो तेव्हा भेटलं का इकडला तेवढाच होता तुम्हाला दोन्ही मोबाईल धरून घेत आहोत पुढे मोबाईल पुढे निष्ठा आणि एवढे बदलेलं तुम्ही असते की तुला ते 2 तासाची ध्यान ठेवली हीच मुलाच्या राग आकरा आणि एक वाटते महत्वाचं सांगतो आयुष्यात चांगलंच करता आलं नाही तर कधी करू नका पण चांगलं करता आठवडे येऊ नका ही देवाची एक मंत्री आहे बाबा आहे हे बाबा आहे सगळी मंडळी आहे गोष्टी वगैरे प्रकल्प वगैरे पांढऱ्यावर जमले पण मी खरं सांगतो अशी परंपरा प्रथा पाहून घेणारी माणसं कोण आपले कोणी काय म्हणतं काय तो परिणाम परमात आहे तो हे निष्काळजीचं वाचन केलं सत्याला चांगले करायची नवी मध्ये सत्याला कागदीच्या भूमीवर टाकलं तिने येते तिने घरीच्या अपेक्षित नाही खोलीची एवढं पण कोणी राहणार जागेची काय झाले मला प्रश्न करण्याची शक्ती सध्या काळ करायचं तुम्ही लोकांसाठी प्रकल्प तुम्ही स्वतःसाठी करू का समाधान नाही समाधान तुम्ही माणसं पहिलं पहाटी जागायला शिकायची तर पहिल्यांदा मग काका करायचं वा शेतात नांगरला ठरला तर नांगराला हरिपाठ करायचं किंवा तुझ्या लोकांना घेऊन देवाला गेला तिथे गेलो केला काही काही आता वेगवेगळं भाविक आम्ही शोध आहे का कार्याची ओळख होईल मी दुसऱ्या बोलत राहिले तर मी किती बोलत सुधायचं नाही आज सिद्धी व माझी पण सिद्धीला धक्को पाया करून एवढंच सुद्धा तिथे 2.25 तास तुम्ही ऐकलं आणखी वेगवेगळे तुला पाहिजे